नुकताच पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक पत्रकारांनी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील यांच्या बाईट केले, इंटरव्ह्यू केल्या आणि इंटरव्ह्यूचा विषय असा होता की राहुल गांधीच्या कार्यक्रमांना जायचं नाही म्हणून अनेक महाविद्यालयांनी आपल्या वसतिगृहातले जे मुलं मुली असतील त्यांना कोंडून ठेवल्याचा आरोप झाला. त्यामुळं काँग्रेसचे ज्या विद्यार्थी विंग जी आहे NSUI याचे पदाधिकारी त्या ठिकाणी धावले आणि काही पत्रकारांनी त्याच अनुषंगाने बाईट केल्या. एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच विषयावरून बोलण्यासाठी राष्ट्रभूमीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार दत्ता कानोटे माझ्यासोबत आहेत. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. आपण राजाभाऊ, सत्ताकारांमध्ये तुम्ही मला बोलवल्याबद्दल आपले धन्यवाद. सत्ताकारांच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगली पत्रकारिता करताय, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच नक्कीच धन्यवाद. आपण बघितलं मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आपण बघितलं असेल पुण्यामध्ये तो कार्यक्रमच झाला नाही पाहिजे. एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने तो कार्यक्रम होता. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि काय प्रश्न आहेत त्या त्या विद्यार्थ्यांचे. मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? खरं तर हा जो प्रकार आहे ना, अत्यंत चुकीचा आहे. मंदार गोंजारी यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला यामध्ये दोन गोष्टी आहेत, म्हणजे दोन कारण त्याला कारणीभूत आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे तो जो रेक्टर आहे त्या हॉस्टेलचा, त्यानं दिलेली तक्रार, आणि दुसरा भाग म्हणजे पोलिसांनी दाखल करून घेतलेली तक्रार. एखादा व्यक्ती तक्रार देऊ शकतो तर ती तक्रार नोंदवून घ्यायची का नाही याचा अधिकार पोलिसांकडे असतो. तो जेव्हा मंदार गोंजारी यांचं नाव देत होता त्यावेळेला पोलीस त्याला म्हणू शकले असते की पत्रकारांना तिथं एखादी घटना घडत असेल तर त्याचं वार्तांकन करण्याचा अधिकार आहे, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे मंदार गोंजारी यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं पोलीस म्हणू शकले असते. मात्र पोलिसांनी तसं न म्हणता मंदार गोंजारीवरती गुन्हा दाखल केला, ही पहिली मोठी चूक आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे तो जो रेक्टर आहे, रेक्टरनं मंदार गोंजारी यांच्या विरोधात जी काही तक्रार दिली आहे ना, ते निवड पोटशूळ, म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये हे सगळं होतं, तुम्ही आले कसे काय, तुम्ही याचं वार्तांकन केलं कसं काय. तर माझे त्या रेक्टरला काही प्रश्न आहेत की उद्या तुझ्या त्या हॉस्टेलला आग लागली, पत्रकारांनी त्या कव्हर नाही करायची, बातमी नाही दाखवायची, नुकसान झालेलं नाही दाखवायचं COPचं. नंबर 2, उद्या त्याच रेक्टरला तिथल्या एखाद्या गुंड विद्यार्थ्याने मारहाण केली, त्याचे व्हिडिओ बाहेर आले, त्याचं वार्तांकन नाही करायचं, त्या रेक्टरची जाऊन मुलाखत घ्यायची. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो परवा आपल्या खवड्या डोंगरावरून बापाने मुलाला घेऊन आत्महत्या केली, उद्या याच रेक्टरला त्याच्याच पोराने त्याच्याच त्या हॉस्टेलवरून खाली फेकून दिलं, याची बातमी जाऊन पत्रकारांनी करायची नाही. त्याची बातमी केली तर पत्रकार गुन्हेगार असतो. मुळात पत्रकारांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये काहीच रोल नसतो. तिथं NSUIचे कार्यकर्ते गेले होते, तिथल्या एका विद्यार्थीला फीसच्या कारणावरून काहीतरी अन्याय झाल्याची माहिती NSUIच्या लोकांकडे होते. त्यामुळे त्यांनी तिथं जाऊन तो जाब विचारायचा प्रयत्न केला आणि तो जाब विचारत असताना त्यातल्या कोणीतरी मंदार गोंजारींना फोन केला असणार की येऊन आमचं हे वार्तांकन करा. मंदार गोंजारी स्वतःच्या मनाने गेले का, स्वतः एकटे गेले का, किंवा त्यांनी तिथं कुठं गोंधळ केला का, काहीच नाही केलं. जे काही चालू होतं त्याचं वार्तांकन केलं. मुळात पत्रकारांना अशा ठिकाणी जाण्याचे अधिकार असतात का, तर ज्या वेळेला असा कुठला गोंधळ उडालेला असतो, समजा आग लागलीच हॉस्टेलला, त्यावेळेला परवानगीची गरज नसते, जाता येतं, त्याचं वार्तांकन करावं लागतं कुठल्याही परवानगीशिवाय. तिथलं हॉस्टेल म्हणजे हे काही संरक्षण खात्याचं महत्वाचं रेकॉर्ड जपून ठेवलेलं ऑफिस नाहीये, त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही, कारण तिथली जी काही माहिती असते ना ती शत्रू राष्ट्राला मिळते आणि आपले कमकुवत बाजू समोर येऊ शकतात किंवा त्यांना हल्ला करण्यासाठी यासाठी त्यांना काही गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. म्हणून आपण तशा ज्या गोष्टी आहेत, हायली सिक्युअर ज्या गोष्टी आहेत, त्या प्रकाशात आणू शकत नाही. वसतिगृह हे ते नसतं. वसतिगृहांमध्ये मुली असतात आणि मुलींच्या जी त्यांचं फिरणं वावरणं जे असेल त्याला बाधा येऊ नये म्हणून बाहेरच्या लोकांना तिथं येण्यास मज्जाव असतो. याच्या पलीकडे कुठल्याही परवानगीची किंवा कुठलीही अडचण त्या ठिकाणी असते, अशा कुठल्याही तिथं गोपनीयता नसतात. फक्त मुली असतात आणि त्यांचं जे काही संरक्षण व्हावं एवढ्यासाठीच ते असतं. मात्र तिथं दुसरे मुलं गेलेत, तिथल्या एका मुलीचा प्रश्न घेऊन गेलेत आणि त्या मुलीच्या प्रश्नावरती तिथं NSUIचे कार्यकर्ते आवाज उठवत असताना फक्त त्याचं वार्तांकन मंदार गोंजारी करत होते. तर हा गुन्हा कसा काय असू शकतो? त्यामुळे त्या रेक्टरला, COPच्या प्रशासनाला आणि पोलिसांना सुद्धा हा प्रश्न आहे की हा जो तुम्ही गुन्हा दाखल केलाय ना, हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. उद्या पोलीस खात्यातल्याच लोकांवरती अन्याय होऊ शकतो, उद्या त्या रेक्टरवरतीच अन्याय होऊ शकतो. त्यावेळेला पत्रकारांनी तुमचा आवाज उचलायला जर नाही आले तर पुन्हा हे म्हणतील का की पत्रकार आता पत्रकार राहिलेले नाहीये, ते आमच्या बातम्या करत नाहीत. मग तुम्ही आता अशी बंधनं घालता ना, जेव्हा तुमच्यावरती वेळ येते त्यावेळेला पत्रकार येणार नाही. त्यामुळे पत्रकारितेचं जे स्वातंत्र्य आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, लोकमान्य टिळकांपासून, दर्पणकारांपासून सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे काही पत्रकारितेचं स्वातंत्र्य जे जिवंत ठेवलं होतं, जे अबाधित ठेवलं होतं ना, ते ठेवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे टाळले गेले पाहिजेत. मंदार गोंजारी यांच्यावरती जो काही गुन्हा दाखल झाला तो अत्यंत चुकीचा होता. राजभाऊ, खरं तर आपण बघितलं केवळ त्या बाईटमुळं त्याच्यामुळं कुठेतरी सत्ताधाऱ्यांवर लोकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली त्या बाईटमुळं. त्यामुळं कुठेतरी हा राग मनात धरून हे केलंय. नाही, मुळात काय आपण काय आपण एक पत्रकार म्हणून तटस्थ राहण्याच्या दृष्टिकोनातून चला राजकारणाला आपण दुय्यम स्थान देऊ.
की त्या मंदार गुंजारीने घेतलेल्या बाईटमुळं त्यांना कुठली तरी भारतीय जनता पार्टीवर यांना अडचण आली, किंवा काँग्रेसच्या ते छात्रों की गूंज या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय, किंवा त्याच्यातून जागृती निर्माण होते, हे राजकारण आपण काही वेळा करता बाजूला ठेवू. आपण तटस्थ जरी बोलायचं झालं ना, तरी सुद्धा मंदार गुंजारी यांच्यावरती तुम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही. जर तुम्हाला त्यांच्या बाईटमुळे अडचण येत असेल तर तुम्ही मंदार गुंजारींकडे जा आणि त्यांना सांगा की ह्या विद्यार्थ्यांची तुम्ही अशी अशी मुलाखत घेतलेली आहे, मात्र त्या संदर्भात आमचं सुद्धा असं वेगळं म्हणणं आहे. तुमचे 4 छात्र आणा, मंदार गुंजारींच्या समोर उभे करा आणि त्यांची मुलाखत घ्यायला सांगा. मुलाखतीनं उत्तर द्या. तुम्ही त्यांची मुलाखत घेतली, आम्ही अडचणीत आलो म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणं ना, हा फालतूपणा आहे. खरं जर बघायला गेलं तर कुठंतरी विद्यार्थ्यांसाठी देशाचा विरोधी पक्ष नेता एक कार्यक्रम ठेवतोय आणि तो कार्यक्रम झालाच नाही पाहिजे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अडथळे आणले गेले पाहिजे वगैरे. कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या स्टेजवरून, त्या व्यासपीठावरून मांडल्याच्या नंतर कुठतरी उजागर होतील आणि केवळ राज्यातच नव्हे तर देशभरातही आणि बाहेरही त्याची चर्चा होईल. म्हणून कुठंतरी सातत्याने काँग्रेसच्या वतीने सांगितलं की, आरोप केलाय काँग्रेसने की आम्हाला सातत्याने त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा कार्यक्रम झालाच नाही पाहिजे, किंवा झाला तर तो सक्सेस नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीचं देखील वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. हे कसं बघता हो तुम्ही एकंदरीत त्याच्याकडे? आतापर्यंत अशा गोष्टी घडत होत्या? मुळात मला काय म्हणायचे की मी थोडासा राजकीय विषयाला बगलच देतो. आपण पत्रकार म्हणून तटस्थच बोलू. राहुल गांधींनी त्यांचं राजकारण करावं, भारतीय जनता पार्टीने त्यांचं राजकारण करावं. आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे की एखादा विरोधी पक्ष जो आहे त्याला जर का जास्त जनसमर्थन भेटायला लागलं तर सत्ताधारी पक्ष त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतोच. आणि पुण्यातल्या कार्यक्रमामधून हे झालंय का? तर अगदी झालंय. आणि साहजिक प्रतिक्रिया हे भाजप पण नाकारू शकत नाही, कारण भाजप ही एक राजकीय पार्टी आहे, काँग्रेस त्यांची विरोधी पार्टी आहे. काँग्रेस कुठली जर गोष्ट करायला लागलं तर भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात करते, भारतीय जनता पार्टी काही करायला लागले तर काँग्रेस त्यांच्या विरोधात करते. आता भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे आणि सत्तेमध्ये ते कशा चुका करतायत, विद्यार्थ्याच्या बाबतीत त्यांचं काय चुकतंय, कशा अडचणीत, हे मांडण्याचा किंवा सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात. आणि त्यांचे होणारे कार्यक्रम यांनी सत्तेचा वापर करून राहुल गांधीला सुद्धा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आपल्याकडला एक प्रॉब्लेम सांगतो राजूभाऊ तुम्हाला, की विरोधकांना नामोहरण करण्याच्या नादामध्ये तुम्ही माझे विरोधक आहात, तुमचं नामोहरण करायचे, तुमचं हनन करायचे, मी तो शब्द नाही वापरणार, आपण हननच म्हणूया, हनन करायचे, तर या नादामध्ये इथले राजकीय पक्ष किंवा इथले सत्ताधारी पक्ष सुद्धा विकास नावाचा विशेष बाजूला टाकून देत आहेत आणि ती फक्त विरोधकांना नामोहरण करणे एवढं एकमेव सरकारचं काम आहे. याच दृष्टिकोनातून ते वाटचाल करतायत. हे सगळ्यात जास्त धोक्याचं आहे आणि तेच तिथं होताना दिसते. राजकारण बाजूला ठेवू, मात्र तटस्थपणे बोलायचं जर झालं तर आज देशामध्ये सगळीकडेच हे घडतंय की इथले सत्ताधारी पक्ष हे विकास करण्यासाठी सत्तेवर येतच नाहीत, तर ते सत्तेवर आल्यानंतर एकच कार्यक्रम करतात, एक कलमी कार्यक्रम असतो, बस विरोधकांना नामोहरण करत राहा आणि त्यांना आणखीन रसा तळाला घाला, जो आपला कोणी विरोधक उरला नाही पाहिजे, आपणच कायमस्वरूपी सत्तेत राहिलं पाहिजे, यासाठीच ते प्रयत्न करतात. त्यामुळे ते विकासापासून दूर जातात, परिणामी जनता त्यांच्या विरोधात उभी राहते आणि पुन्हा हे सरकार अस्थिर होत जातात. याकडे सुद्धा सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मंदार गोंजारी यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे, या अनुषंगाने राज्यातील पत्रकारांना तुम्ही काय आवाहन कराल? खरं तर राज्यातील पत्रकारांना मी सुरुवातीला एक गोष्ट सांगेन की मंदार गोंजारी हा काही साधासुद्धा पत्रकार नाही. किंबहुना दुसरा कोणी साधासुद्धा जरी पत्रकार असला आणि त्याच्यावरती जर असे गुन्हे दाखल होत असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण मंदार गोंजारी हा रामनाथ गोयंका अवॉर्ड विजेता पत्रकार आहे. मंदार गोंजारी हा प्रचंड वाचणारा, खूप फिरणारा, माणसं पाहणारा आणि त्यांना म्हणजे एक धागा गुंफून बातमी जी करणं असतं ना, तशा बातम्या करणाऱ्यातला पत्रकार आहे. मंदार गोंजारीची सुरुवात एबीपी माझामधून झाली, ती पुण्यातून झालेली नाही. मंदार गोंजारी हा सुरुवातीला लातूरचा पत्रकार होता. लातूरमधून ग्रामीण भागातली पत्रकारिता मंदार गोंजारींनी केलेली आहे. तिथले त्यावेळचे साखर कारखान्याचे प्रश्न, दुष्काळाचे प्रश्न, या सगळ्या गोष्टी लातूरमध्ये मंदारने प्रकर्षाने मांडलेल्या आहेत. आणि त्यानंतर मंदार जो आहे ते पुण्यात गेला आणि पुण्यामध्ये मंदारने खूप चांगली पत्रकारिता केली. तिथं दीपक मानकर नावाची खूप बडप्रस्थ होतं, साम नाम दंडभेद, त्यांच्या विरोधात बातमी करायला, बोलायला लोक घाबरायचे दीपक मानकरच्या. तर त्या दीपक मानकरचं एक प्रकरण बाहेर आलं होतं. त्या प्रकरणात अत्यंत धाडसाने मंदार गोंजारींनी पत्रकारिता केली होती आणि कुठेही न कचरता आजपर्यंत सातत्याने मंदार गोंजारी हा खमकी पत्रकारिता करत आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की मंदार गोंजारी अशा कुठल्याच राजकारण्यांच्या किंवा ह्यांच्या तो तावडीत सापडला नाही, कधीच नाही. अगदी तटस्थपणे कधी कोणाची बाजू घेणं किंवा जाणीवपूर्वक कोणाच्या विरोधात बातमी करणं असं त्यानं कधीच केलेलं नाही. त्यामुळं कुठंतरी अडकावायचं म्हणून या प्रकरणात मंदार गोंजारीला अडकवलं चाललंय आणि असंच सातत्याने पत्रकारांना अडकवून संपवण्याचं काम विरोधक, सत्ताधारी, राजकारणी, त्याचबरोबर हे सगळे
लाभार्थी गँग जी असते ती सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि अशा प्रसंगाला जर आपण मंदार गोंजारीच्या पाठीमागे उभं नाही राहिलो तर हाच कित्ता संपूर्ण राज्यभरात राबवला जाऊ शकतो आणि पत्रकारांना पत्रकारितेपासून दूर केलं जाऊ शकतं, त्यांच्या प्रामाणिकपणापासून दूर केलं जाऊ शकतं, त्यांचं जे प्रामाणिक काम करण्याची पद्धत आहे त्यापासून दूर केलं जाऊ शकतं. आणि परिणामी हा सगळा फटका जो आहे तो लोकशाहीला बसतो. यामुळे लोकशाहीचा घात होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या पत्रकारांनी तर मंदार गोंजारीच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, पण महाराष्ट्रातील तमाम जनतेने सुद्धा मंदार गोंजारीच्या पाठीशी उभं राहणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. नक्कीच मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल जो झालेला आहे त्याचा आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करूयात आणि आपण सविस्तरपणे या अनुषंगाने आपली भूमिका या ठिकाणी मांडली. याबद्दल सत्ताकारांच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. धन्यवाद.